मनसे सरचिटणीस नयन कदम जी सध्या आमच्यासोबत आहे. नयनजी एक मराठी अभिनेत्री आहे. त्यांनी सोशल मीडियावर येऊन त्यांनी असं सांगितलं की त्याला मुंबईमध्ये कुठे घर भेटत नाही आहे. त्यांनी अनेक सरकारकडून मागणी केली आहे. काय सांगणार? असं आहे की मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणं हे आता मुंबईमध्ये आम्ही सर्रास बघतो आणि त्याच्यावरती आम्ही मनसे स्टाईलने उत्तरं पण देतो. आता त्या मुलीला, त्या ॲक्टरला का घर नाकारलं तिची समोरची बाजू मला माहीत नाही आहे. की तिकडे भाडं पण वर्सोवाल्याचं काहीतरी तो व्हिडिओ आहे. तिची समोरची बाजू मला माहीत नाही. पण कसं आहे की घर नाकारणं हा तर पहिली गोष्ट, ह्याच्यावरती सरकारने कायदा बनवला पाहिजे. आणि मराठी माणसासाठी असं का होतं, म्हणजे मच्छी मटण खायचं नाही, घर दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी बोरलीमध्ये, मी बोरलीत राहतो, बोरलीत गुजराती वर्ग जास्त आहे. बोरली पश्चिमेला ह्या गोष्टी घडतात. आमच्याकडे तक्रार आली की आम्ही पोचतो. आता काय सोसायटीमध्ये 90-80 फ्लॅट असले तर 80-80 गुजराती असतात, मग ते मराठी माणसाला नाकारतात. हे वाईट आहे ना. तुम्ही आज आलात मुंबईमध्ये, गुण्यागोविंद गोविंदांनी राहतायत. आज माझ्याबरोबर गोविंद ठाकूर उत्तर भारतीय आहेत, ते चांगले मराठी बोलत आहेत. मग असं असताना मुंबईमध्ये मराठी माणसाशी तुम्ही वाद का घालताय? काल एका रिक्षावाल्याचा व्हिडिओ बघितला मी. त्यांनी जे रिक्षावाल्यांना मराठी आलंच पाहिजे, तर तो बोलतो आम्ही UPला जाणार. असं असेल तर आम्ही मराठी बोलणार नाही, इथे हिंदी बोला, आमची भाषा बोला. अरे जा ना UPला, तुला थांबवलं आहे कोणी? तुम्हाला जर असं वाटत असेल की मुंबई ही फक्त परप्रांतीयांच्या वरती चालते, तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जाऊ शकता. आम्ही आमची मुंबई चालवू. कळलं का? कारण की मुंबई ही बनली आहे ना मिल मजदूर, तो मध्यमवर्गीय लालबाग परळचा मराठी, त्यांच्यामुळे ही मुंबई बनलेली आहे. व्यापारी आले, गुजराती, मारवाडी आले, उत्तर भारतीय कामगार आले, सगळ्यांचं मुंबईने स्वागत केलेलं आहे. आज एक घटना, आता ॲक्टर आहे म्हणून तुम्ही ही घटना उचललेली आहे. बाकी मुंबईत अशा घटना घडत राहतात. त्याच्यासाठी आवाज उचलणारा एकमेव पक्ष आहे आणि एकमेव माणूस आहे, माननीय राजसाहेब ठाकरे. मनसेच्या वतीने तुम्ही त्यांना संपर्क साधणार आहात का? तुम्ही मदत करणार आहात का त्यांना? बघा, जिथे साधारण एका मुलीला, बाईला, मुलाला जेव्हा जेव्हा गरज लागते, साधारण मराठी मुलाला, तेव्हा त्यांना मनसेची आठवण होते. ती मराठी ॲक्टर आहे. तिकडे आमची चित्रपट सेना आहे, आम्ही जे आहेत ते लगेच त्यांची मदत करतील. पण कुठे आहेत त्या कळलं तर पाहिजे. त्यांना कोणत्या फ्लॅटमध्ये नाकारलं गेलं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मुंबईतलं भाडं पण ते मोठं आहे. ती बोलली 50,000 भाडं त्यांचं काहीतरी, असं काहीतरी ती बोललेली आहे. तर ते जर त्यांना परवडणार नसेल तर मग त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करून चालणार नाही. एखाद्याचं वर्सोवा, बोरली, आता इथे ओबेरॉय टॉवर आहे, ओबेरॉयमध्ये 1.5 लाख रुपये भाडं आहे. तर ते 1.5 लाख भाडं 50,000 द्या म्हणून मी सांगू शकत नाही ना. एखाद्या फ्लॅटचं किंमत तशी असतेच. पण जर हे नाकारतायत फक्त मराठी म्हणून, तर हे वाईट आहे. त्याचं उत्तर मनसे नक्कीच देईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.